नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम यामधील आजच्या 33व्या दिवसामध्ये आपलं युनिट आहे आजचं सर्कल आणि सब युनिट आहे व्हेरियस पार्ट्स ऑफ सर्कल. विविध घटक सर्कलमधील कोणते कोणते आहेत आणि त्यांची व्याख्या काय आपण करतो आणि ते वर्तुळामध्ये कशा स्वरूपाचं दर्शवतो आणि त्यावर आधारित असणारे फॉर्म्युले कोणते आहेत हे घटक आपण यामध्ये पाहणार आहोत. टू अंडरस्टँड व्हेरियस पार्ट्स ऑफ सर्कल, इन विच द फर्स्ट पॉइंट इज दॅट सर्कल अँड इट्स पार्ट्स वी डिफाइंड ॲज अ सर्कल ॲज लाईक दिस. द सेट ऑफ all the points in a plane which are equidistant from a fixed point is the plane is called a circle. म्हणजे एका सपाट पृष्ठभागावर किंवा प्लेनवर आपण जर काही ठराविक बिंदूंचा संच घेतला, एका बिंदूपासून ठराविक अंतरावरील बिंदूंचा संच घेतला तर त्या बिंदूंच्या संचाला आपण काय म्हणतो? वर्तुळ असे म्हणतो. द सेंटर ऑफ ए सर्कल, मग त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू काय असेल? द फिक्स पॉईंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. तर त्या वर्तुळातील असणारा जो ठराविक बिंदू आपण घेतो, एक विशिष्ट बिंदू सुरुवातीला जो घेतो बिंदू आणि त्या बिंदूपासून ठराविक अंतरावरील बिंदूंचा संच ज्यावेळेस घेतो, मग तो सुरुवातीचा जो बिंदू घेतलेला असेल त्या बिंदूला आपण म्हणतो सेंटर ऑफ ए सर्कल. आता त्यानंतर रेडियस, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ ए सर्कल अँड ए पॉइंट on the circle is called a radius of a circle. The distance of a point on the circle from the center of a circle is also called the radius of the circle. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून ठराविक अंतर जे आपण घेतलेलं आहे वर्तुळ काढण्यासाठीचं, त्या ठराविक अंतराला आपण काय म्हणतो? तर त्या वर्तुळाची त्रिज्या असं आपण म्हणतो. पुढचा एक घटक दिलेला कॉर्ड, द सेगमेंट जॉइनिंग एनी टू पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज ए कॉर्ड ऑफ ए सर्कल. वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जर आपण जोडले आणि जी रेषाखंड तयार केला तर तो रेषाखंड हा असेल तर त्या वर्तुळाची जीवा. त्यानंतर पुढचं आहे डायमीटर. ए कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ ए सर्कल इज कॉल्ड ए डायमीटर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी जीवा सगळ्यात मोठी ती असेल डायमीटर ऑफ ए सर्कल. डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. Diameter is twice or a double of radius of the same circle. डायमीटर काय असेल? तर वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट अंतराची असेल. इन द फिगर पॉईंट O इज सेंटर ऑफ द सर्कल अँड OD इज इट्स रेडियस. वर्तुळाच्या आकृतीमध्ये आपल्याला O हा काय दिसेल? वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर AB ही झाली त्याची डायमीटर्स असेल, OD हे असेल रेडियस असेल. वर्तुळावरचा हा एक बिंदू आपण दर्शवलेला आहे, एक्स दाखवलेला आहे. PQ ही एक आपण जीवा दाखवलेली, क्वार्ट्स त्याला आपण म्हणतो. तर पहा आता फॉर्म्युले काय आहे त्याचे. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस इंटू रेडियस, whereas the radius is equal to diameter upon 2 is the formula for the finding out the diameter when you given as a radius. Otherwise, when we find the radius and we given as a diameter, then we find out the radius of that circle. Now the circumference of a circle is nothing but a formula is 2 pi r. But in here, in short, we get as a pi into d. D is the diameter, twice of the radius we get as a diameter. So that pi d is the formula for the circumference of a circle. Now the area of a circle is nothing but pi r square. Pi is an irrational number and approximate value of pi is about 22/7 or 3.14 is the value of pi. Then we substitute the radius of your given circle and then we find out the area of the circle. Now the next point of this is nothing but a circles in the plane. जेव्हा आपण वर्तुळ काढू दिलेल्या
सरफेसमध्ये किंवा प्लेनमध्ये, तर ते कशा स्वरूपाचे असू शकतात हे आपल्याला यामध्ये दिसून येतं. तर पहा, त्यातला पाहणार पहिला घटक आपण कॉन्ग्रुएंट सर्कल्स. सर्कल्स विथ इक्वल रेडियस आर कॉल्ड ॲज ए कॉन्ग्रुएंट सर्कल. मग अशी आपण वर्तुळ काढली की ज्यांची रेडियस जर समान असेल, सारखी असेल, केंद्रबिंदू वेगवेगळे असतील, तर अशा स्वरूपाच्या वर्तुळांना आपण काय म्हणतो? कॉन्ग्रुएंट सर्कल्स. पुढचं आहे कॉन्सेंट्रिक सर्कल. सर्कल्स विथ कॉमन सेंटर आर कॉल्ड ॲज ए कॉन्सेंट्रिक सर्कल. वर्तुळाचा केंद्रबिंदू एकच आहे, फक्त आपण रेडियस त्याची वेगवेगळी काढलेली आहे. या ठिकाणी एक रेडियस दाखवलेली आहे, ही एक दुसरी एक रेडियस घेतलेली आहे, ही एक रेडियस घेतलेली आहे. अशा स्वरूपात जेव्हा आपण रेडियस वेगवेगळा घेऊ, केंद्र मात्र एकच घेऊ, तर त्यावेळेस जी वर्तुळ आपल्याला काढता येतील ते वर्तुळ काय असतील? कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतील. The same of the center but the different radii, then we form this type of a circles. Now the circle in the plane, which type of this? Circles intersecting in a point. एका बिंदूमधून छेदून जाणारी सर्कल या स्वरूपाचे असतील. एक्सटर्नल टचिंग सर्कल अँड द इंटरनल टचिंग सर्कल्स. हिअर इज द डिफरंट ऑफ देअर सेंटर्स. देअर सेंटर्स आर द डिफरंट बट द intersecting point of both the circles is 1. Also in here the centers are the different but the intersecting point of both the circles is the point is 1, is a common point. Now the circles intersecting in the 2 points, these are the different circles. There the centers are the different and the different radii of both of the circles, but there are having the 2 points are the common points. Here is the one of the point, here is another one point, is a common point. These 2 points are the common in both the circles. This is the points in this our lecture. Now if I are solving the exercise, here is first question is given as choose the correct option for the following questions. दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून तो आपल्याला चौकटीमध्ये लिहायचा आहे. तर पहा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे? Which of the following formula is used to find area of a circle? मग एरिया काढण्याचं सूत्र आत्ताच आपण पाहिलेलं आहे. ते सूत्र कोणतं आहे? पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर हे काय आहे? सर्कम्फरन्सचं आहे. पाय डी देखील त्याचा सर्कम्फरन्स आहे. आणि हे काय? 1/2 पाय आर स्क्वेअर इज द एरिया ऑफ ए सेमी सर्कलचा आहे. मग इथं आपल्याला काय पर्याय असेल? त्याचा बी लिहायचा. आता दुसऱ्यामध्ये पहा, दुसरा प्रश्न काय आपल्याला दिलेला? व्हॉट इज द लेंथ ऑफ ए लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल विथ रेडियस 2.7 सेंटीमीटर. 2.7 सेंटीमीटर असणारी त्रिज्या जर आपल्याला दिलेली असेल तर ह्या त्रिज्येच्या वरून आपल्याला त्या वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा किती लांबीची असेल ती पाहायची. मग डायमीटर आपल्याला काढायचं आहे. मग डायमीटरचं सूत्र आपण मागं पाहिलं होतं. फॉर्म्युला काय त्याचा? is diameter is equal to 2 into radius. Radius आपल्याला दिलेली आहे 2.7. So that substitute the value of 2.7 and multiply by 2. Then we get the answer is 5.4 centimeter is the diameter of that circle. This is nothing but a largest chord. So that you answer right here the D. Now the next question. In a circle with center D and radius 3.5 centimeter, length of OA is equal to 3.7 centimeter. Center is O and any one point on that circle is A, and so that the radius is here given 3.7 centimeter. Then the point A will lie. मग A point कुठं असेल? तर तो वर्तुळावर असेल. On the circle. Inside the circle? Not. Or outside the circle? और ऑन द सेंटर कुठं असेल? पहा, रेडियस आपल्याला किती दिलेली आहे? 3.5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ओ एचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 3.7 सेंटीमीटर. दिस इज द ग्रेटर डिस्टन्स दॅन द रेडियस, सो दॅट द पॉईंट ए विल बी लाय ऑन द आउटसाइड द सर्कल. सो दॅट युअर आन्सर विल बी रिटन इन हिअर ॲज अ सी. टेक इन टू द बॉक्स ॲज अ सी. नाव द नेक्स्ट second question. Solve the following questions. Here the first question of this is given as radius of a circle is 8 centimeter.
in length. Then find the length of its longest chord. Longest chord is nothing but the diameter of a circle, and we know the formula for the diameter. The diameter is equal to twice of the radius, so that here the radius is given as 8 centimeter, so that 2 into 8 is equal to 16 centimeter is the diameter of the circle, is equal to 16 centimeter. Now the second question, radius of a circular garden is 70 meter, find its area. 70 मीटर असणारी त्रिज्या एका वर्तुळाकार असणाऱ्या गार्डनची आहे, बागेची आहे. तर त्यावेळेस त्या बागेचं असणारं क्षेत्रफळ किती आहे? मग या ठिकाणी आपल्याला 70 ह्या रेडियसचा वापर करायचा आहे मीटरचा. मग आपल्याकडे सूत्र आहे पाय आर स्क्वेअर. लुक हिअर, वी सॉल्व दिस क्वेश्चन. पाय आर स्क्वेअर इज द एरिया ऑफ ए सर्कल. So that substitute the value of pi is 22/7 into r square is nothing but the radius is 70 is given, 70 square, then we get as 22/7 into 70 into 70. So that 7 will be get cancelled, then only remaining terms are 22 into 70 into 10 is equal to 22 into 700. Then we find the area. 15,400 square meter is the area of this circular garden. Now the next question is that a circular wire with radius 14 centimeter is cut and made a straight, then what will be its length? मग जर एक वर्तुळाकार रिंग असेल, वायर आपण तयार करून घेतलेली असेल अशा स्वरूपाची, आणि ती इथं कट केली, आणि ती कट केल्यानंतर तिला स्ट्रेट केलं, सरळ केली, तर ह्या सरळ केल्यानंतर तिचं अंतर किती असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यामुळे सर्क्युलर असणाऱ्या त्या वायरचं त्यावेळेसचा रेडियस आपल्याला दिलेला आहे. तो किती आहे? रेडियस 14 सेंटीमीटर आहे. आपल्याकडे सूत्र आहे सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2 pi r. Then substitute the values of it. 2 into 22/7 into r is a 14. Then solve this. 2 into 22/7 into 14. 7 ones of 7, 7 twos of 14. Then we get as 2 into 22 into 2. Then we get as 44 into 2 is equal to 88. This is the length of this wire, 88 centimeter. This is the answer of this the wire length. Okay.